कोकणातलं अवीट गोडीचं फळ म्हणजे हापूस. मात्र गेली अनेक वर्ष या फळाचं उत्पादन घटतंय. आंब्याच्या 20 ते 25 वर्ष उत्पादन देऊन गेलेल्या बागांमुळे हे उत्पादन घटतंय. मात्र इंडो इस्रायलच्या प्रोनिंग या नवीन तंत्रज्ञानामुळे या उत्पादनात वाढ होणार आहे. आज आपण प्रोनिंग तंत्रज्ञान नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. फळांचा राजा हापूस. मात्र कोकणात हापूसचं उत्पादन घटतंय. निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच आंब्याचं उत्पादन घटण्यासाठी आंब्याच्या 20 ते 25 वर्ष जुन्या बागाही कारणीभूत आहेत. मात्र अशा बागांसाठी इंडो इस्रायलचं नवीन तंत्रज्ञान उपयोगी ठरतंय. कोकण कृषी विद्यापीठानं ही प्रणाली यशस्वी राबवली आणि त्याचा खूप चांगला फायदाही झालाय. भारत सरकार आणि इस्रायल सरकार यांच्या कोलॅबोरेशनमुळे एक हे तंत्रज्ञान जे आहे छाटणीचं, त्याचं आपण इथे डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे. ती छाटणीची पद्धत म्हणजे मोठी जी झाडं असतात 25 वर्षाच्या पुढे, त्या झाडांना पुढे जसजसे वाढत जाईल त्यांना छाटणी केल्यामुळे ती बुटकी राहतात आणि फवारणी करणं तसेच त्याचं व्यवस्थापन करणं, कीड रोगासाठी किंवा वॉचमिंग करणं, हार्वेस्ट म्हणजे काढणी, हे सुद्धा व्यवस्थितपणे करता येतं. हे तंत्रज्ञान म्हणजे प्रोनिंग, म्हणजेच आंब्याच्या बागेचं पुनरुज्जीवन. प्रोनिंग म्हणजे फार जुन्या आणि उंच वाढलेल्या आंबा बागेची छाटणी. तर ह्या झाडांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी ही छाटणीची पद्धत महत्त्वाची आहे. आता ही छाटणी जी करतात ती ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये केली जाते. आता ही ऑक्टोबर आणि किंवा डिसेंबर महिन्यामध्ये केले तर त्याला घुमारे हे चांगले येतात आणि त्यापासून जे येणारे जे फुटवे आहेत ते आपण विरळणी करावी लागते आणि ती मोठे वाढल्यानंतर मग आपण त्याच्यावर फळं घेतो. या तंत्रज्ञानानुसार आंब्याच्या झाडांची छाटणी 5 ते 12 फुटांपर्यंत केली जाते. बारीक फांद्या पूर्णतः काढल्या जातात. तसंच फांदीचं टोक तिरकस कापलं जातं, ज्यामुळे त्यावर पाणी किंवा दव साठणार नाही आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. आता खोडकिडा येऊ नये म्हणून छाटलेल्या फांद्यांच्या टोकावर किंवा झाडांवर हे 2 ग्रॅम 4 ग्राम हे कार्बारिल जे आहे ह्याचं आपल्याला प्रति लिटर याप्रमाणे द्रावण करून त्याचा लेप किंवा थोपवणं, हे लेप देणं हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून ते प्रतिबंध करता येईल. दुसरं म्हणजे फांद्या छाटलेल्या असतील त्या बुरशीजन्य रोग वाढू नये म्हणून तिथे आपल्याला बोर्डो मिक्सचर हे जे आहे बोर्डो पेस्ट जे आहे ते आपण तिथे लावणं जरुरीचे आहे, जेणेकरून बुरशीजन्य रोगापासून त्याचा बचाव होईल. इंडो इस्रायल तंत्रज्ञानामुळे झाडाच्या उंचीवर आणि घेरावर मर्यादा ठेवल्यानं एकरी 40 कलम लागू शकतात आणि यामुळे त्याचं उत्पादन जवळपास चौपटीनं वाढतं. पूर्वीची जी लागवड आहे ती साधारणपणे 10 मीटर बाय 10 मीटर असते. आता ही 5 बाय 5 मीटर अंतरावर केल्यानंतर ही चौपट झाडं होतात. म्हणजे हेक्टरी जे 100 झाडं असतील तर ती 400 झाडं होतात आणि त्यापासून आपल्याला चौपट असं उत्पादन मिळू शकतं. तर हे जे आपल्याला पाहतो की हेक्टरी आपल्याला साधारणपणे 1.5 ते 2 टन एवढं आपल्याला उत्पादन मिळतं. या तंत्रज्ञानाचा कोकणातला पहिला प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या असोरे गावातल्या राजेंद्र निमकर यांनी राबवला. 41 कलमांमधील 11 कलमांची छाटणी त्यांना कोकण कृषी विद्यापीठानं करून दिली, तर बाकी कलम त्यांनी 8,000 रुपये खर्चून करून घेतली. या छाटणीमुळे त्यांच्या झाडांचा आकार आणि विस्तार कमी झालाय. त्यामुळं एका एकरात पूर्वी 40 कलम बसायची, मात्र आता ही संख्या 65 वर गेली आहे. कोकण कृषी विद्यापीठाने इंडो इस्रायल टेक्निक त्यांनी ते राबवलं. ते इस्रायलचे शास्त्रज्ञ मुद्दाम या इकडे त्यांनी बोलवले होते. त्यांच्या प्रक्षेत्रावर त्यांनी हा मुळात प्रयोग राबवला आणि पेपरला वाचल्यानंतर मी स्वतः जाऊन बघून पण आलो आणि मग त्यांना विनंती केली की मला माझ्या बागेमध्ये हा प्रोजेक्ट राबवायचा वगैरे. त्यांनी उत्तम प्रकारचं सहकार्य केलं. छाटणीमुळे पहिल्या वर्षी फळधारणा होत नाही, मात्र फळाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. झाडांची उंची कमी केल्यानं फवारणी सहज करता येते, त्यामुळे मजुरांची संख्याही कमी होते, तर आंबा काढणीही सोपी होते. आपण त्याची उंची कमी केली आणि आता विस्तार नवीन पालवी घेऊन आपण त्याचा विस्तार कॅनोपी वाढवतो आणि उंची मर्यादित ठेवल्यामुळे आजकाल माणसं झाडावर चढणारी, आता ते स्किल आता कमी होत चाललं, उंच झाडावर चढणारी वगैरे, तर ते मर्यादित ठेवल्यामुळे आंबा काढणं, फवारणी करणं हे ह्या गोष्टी सुखकर आणि सोयीच्या होणार आहेत. आता या प्रणालीचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडूनही अनुदान देण्यात येतं. 20 ते 30 वर्ष वयाच्या बागा ज्या उत्पादन देत नाहीत अशा बागांचे छाटणी करून त्याच्यावरती जो अति वाढलेला भाग आहे तो कमी करून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश त्या झाडाला कसा मिळेल या दृष्टीने त्याचे छाटणी केली जाते. शेतकऱ्यानं 30,000 रुपये खर्च केल्यानंतर आम्ही शासनामार्फत त्याला
15,000 रुपयेचं अनुदान प्रति हेक्टरी याप्रमाणे देत असतो. इंडो इस्रायल तंत्रज्ञानामुळे नक्कीच फायदा होईल असा विश्वास निमकरांसह कृषी विभागालाही आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा अशी नवनवी तंत्रज्ञान वापरली तर नक्कीच फायदा होईल. मनोज लेले, साम टीव्ही, रत्नागिरी.